पण आम्हाला त्रास आहे. आम्ही काय पास केलं हो सरकारनं आम्हाला मुख्य प्रवाहासाठी योजना दिल्या. येतात कधी पण सर पुढच्या आता तुमचं काम म्हणलं होतं आम्ही फोन लावला की या मोठे साहेब मेरठ साहेब एकदा त्यांच्याशी बोलून घेतो. वाढून घेतल्याचे उपाय आणि जास्त झाले तुम्ही जर म्हणता तर आम्ही घरी जात नाही इथेच थांबा साहेब. दादा फाईल मी सांगतो ऍडिशनल वगैरे मी स्वतः आता आणली. कसं मी जिल्हा बुलढाणा तालुका खामगाव सर्कल लाखावाडा बोडगाव इथून आलो. माझी 2023-24 ची विहीर मंजूर झाली आणि मी ते संमती दिल्यामुळे मी ते खोदली सुद्धा आणि खोदून पूर्ण झाले. मग आपण नेऊन 1-1.5 महिना झाले आणि कर्मचारी अत्यंत आम्हाला त्रास देत आहेत. आणि आम्ही जो विहिरीला खर्च लावला हा अक्षरशः कष्ट करून किंवा व्याजाने पैसे काढून लावला. 5 रुपये शेकड्याचे आम्ही पैसे आणले. कर्जबाजारी झालो. पहिलेच शेतीला भाव नाही, शेतमालाला भाव नाही आणि त्यामुळे आम्हाला तालुक्या लेवलचे अधिकारी त्रास देतात आणि जिल्हा लेवलचे अधिकारी त्रास देतात. अक्षरशः आज अधिकारी तुम्ही भेट घेतली? आज अधिकाऱ्याची भेट घेतली. अधिकारी म्हणते 2 दिवसांनी टाकतो. याच्या अगोदर सुद्धा आमचे 2 चक्कर झाले. हेच त्यांचे वाक्य होते की 2 दिवसांनी टाकतो म्हणून. आम्हाला आमची हेच मागणी आहे. जर आम्हाला आमचे निधी जर वेळेवर मिळाला नाही तर योजनेचा सुद्धा लाभ मिळून आम्हाला काही फायदा नाही. कारण आम्हीच नाही राहणार. आम्ही या कारणासमोर आत्महत्या करणार आहोत. याला जबाबदार अक्षरशः इथले कर्मचारी व तालुका लेवलचे कर्मचारी असतील. कुठून आले तुम्ही? काय नाव आहे? काय मी आलो खुद जयरामवरून. आता मराठी मतलब तिकडे काही केर नाही साहेब, इकडे साहेब केर घेतील अटी आलो. आता या साहेबांनी सांगितलं मला की आता 4-8 दिवसात तुमची फाईल गिर सर्व ओके व्हायला आहे. या 4-8 दिवसात तुमचे पैसे टाकू. कशाचे पैसे होते? हे विहिरीचे 1.5 महिना झाले. विहिरीचं मोजमाप काढून आणलं आणि तुमचे आता 8 दिवसात मी आले बँकेत. साहेबांनी सांगलं मला बँकेवर जा. बँकेत गेलो तर बँकेत पाहिजे पैसे नाही आले. आज काय सांगितलं अधिकाऱ्यांनी? आज अधिकाऱ्यांनी सांगितलं बघ या 2-3 दिवसात टाकतो पैसे आणि तुम्हाला या 2 दिवसात फोन लावतो नंतर असं सांगितलं बा. मी असं सांगितलं म्हटलं नाही पैसे आले साहेब तर मी अठी दोरी आणतो तुमच्या ऑफिसमध्ये फाशी घेतो. कारण मी लाख रुपये 5 रुपये शेकड्यानं काढले. तो पैशावाला मला करू लागता. मग आता त्याचे पैसे नाही दिले तर मग त्या रोजी मी घरी काय केलं, राजाला बायको मला बोलली म्हणे तुम्ही काय झकमाऱ्याला विरखणी कायले पैसे घेतले या सामनेवाल्याचे. तर म्या साहेब ते बाटली आणली. म्हटलं घेतो. म्हटलं बायको म्हणे काय करू? म्हटलं मी दारू घेतो. बायको नको इकडं हे दारू शिशी नाही म्हणून तशी हातातली ही सगळी.